श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, येत्या 13 जानेवारीला भोगी आहे। भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण आहे। पण भोगी या शब्दाचा किंवा या सणाला दुसराही अर्थ आहे। जेव्हा देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात। भोगी या सणाच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे। ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। व या मोसमामध्ये प्रत्येक प्रकारच्या भाज्या येतात। शेताला बहर आलेला असतो, त्यामुळे थकलेले शेतकऱ्यास थोडासा विसावा मिळतो। मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात। असं म्हणतात ना, न खाई भोगी तो सदा रोगी। हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत, तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही या भोगीच्या भाजीमध्ये करायचा नाही। या भोगीच्या दिवशी आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याच्या अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते। पण या दिवशी काही चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात। बघा, आपण जाणून बुजून अशा गोष्टी करत नाही, पण आपल्याला माहीत नसेल तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होत जातात। तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये किंवा काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठला तर अतिशय उत्तम। बघा, आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर कोणत्या सेवा व उपाय करतो किंवा पूजा करतो त्याचे अधिक पटीने फळ आपल्याला मिळत असते, कारण या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते। आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व दिले गेलेले आहे। तर या अभ्यंग स्नानासाठी आपल्याला या दिवशी थोडेसे तीळ घ्यायचे आहेत। ते तीळ मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपल्याला संपूर्ण अंगाला लावायचं आहे। यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे। बघा, प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी असते। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल, तुमचा जसा कुळाचार असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। तसेच या दिवशी आपल्याला आंघोळ करताना पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर तुम्ही ते गंगाजल टाकून देखील याच पाण्याने भोगीच्या दिवशी आंघोळ करायची आहे। आणि या दिवशी आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायची आहे। आपल्या घरातील अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध लोक असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहे। या दिवशी आपण तीळयुक्त पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्यातील नकारात्मकता तर दूर होतच असते, पण यामुळे आपल्यामध्ये जे काही आजार असतील ते देखील दूर होतात। आंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर भोगीची भाजी बनवायची आहे। आता भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच भोगीची भाजी बनवा, कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो। या भोगीच्या भाज्यामध्ये अनेक भाज्या एकत्रित केल्या जातात। त्याच्यामध्ये हिरवा हरभरा, त्याच्यानंतर वांग, बोरं, गाजर, त्यानंतर जी शेंग असते घेवडीची ती शेंग, कांद्याची पात, पावटा, वाटाणा, प्रत्येक आपल्या भागानुसार याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा भाज्या घेतल्या जातात। शेंगदाणे सुद्धा असतात, बटाटे असतात। तसेच या भाजीबरोबर या दिवशी चपाती न बनवता बाजरीची भाकरी बनवली जाते।
ही बाजरीची भाकरी बनवत असताना आपल्याला त्याला थोडेसे तीळ लावून ही भाकरी बनवायची आहे। लक्षात ठेवा, तीळ लावलेलीच बाजरीची भाकरी आपल्याला या दिवशी बनवायची आहे। काही भागांमध्ये वेगवेगळी परंपरा असते। आता आमच्याकडे फक्त भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली जाते, परंतु काही भागांना याच्यासोबत पापड, त्यानंतर जे दही असतं ते घेतलं, खिचडी देखील या बरोबर घेतली जाते। पण आमच्याकडे फक्त बाजरीची भाकरी आणि ही जी भाजी आहे भोगीची तेवढीच बनवली जाते। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बनवू शकता। आता बघा, भोगीच्या दिवशी आपण जी सुगड पूजा करतो त्या सुगड पूजेमध्ये देखील ह्या ज्या भाज्या आहेत त्या टाकल्या जातात। त्यासाठी आपण सर्वप्रथम ही सुगड स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि ज्यावेळी आपण नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी सुगडमध्ये तुम्ही ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या टाकू शकता। हाच नैवेद्य आपल्याला देवापुढे ठेवायचा आहे। आता हा जो नैवेद्य आहे भोगीचा तो आपल्याला रात्रभर देवासमोर असाच ठेवायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा ग्रहण केला जातो। अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे। आता बघा, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करायचं आहे। मी हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते, त्या पद्धतीने तुम्ही भोगीचा नैवेद्य अर्पण करू शकता। पण बघा, आपण ज्या वेळेस भोगीची भाजी आणि भाकरी बनवत असतो त्यावेळेस हा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे। आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचं देखील खूप महत्त्व आहे। वांग हे वातड असल्यामुळे त्याचा वापर करू नका असं अनेक वेळा सांगण्यात येतं, पण आयुर्वेदामध्ये थंडीच्या दिवसामध्ये वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत खाणे आरोग्यदायक मानले जाते। शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ आहेत, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते। याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा दूर होतो। या भाजीसोबत दूध, दही, ताक, लोणी असे दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात, जेणेकरून उष्णता निर्माण झाली बाहेरून तरी पोटामध्ये थंडावा निर्माण राहील। यामुळे भोगीची भाजी तयार करण्यात येते। तसेच ही भोगीची भाजी खाऊन तुमची तब्येत देखील चांगली होते। तसेच यासोबत जी बाजरीची भाकरी बनवली जाते तो बाजरी हा उष्ण पदार्थ आहे, त्यामुळे थंडीत ही बाजरीची भाकरी खाल्ली जाते। शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे। यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी। ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते। दोन्हीही पदार्थ उष्ण असल्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि थंडीही वाजत नाही। आणि आपण या दिवशी पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो, ह्याला देखील खूप महत्त्व आहे। जानेवारी महिन्यामध्ये थंडी असल्यामुळे अंग हे उकळलं जातं आणि आपण जेव्हा पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करतो तेव्हा त्या तिळाचं तेल पाण्यात मिश्रित होऊन शरीराला लागलं जातं आणि त्यामुळे आपले त्वचा चांगली राहण्यास मदत होते। विदर्भ मराठवाड्यामध्ये भोगी सणासाठी सासरवाशीण मुली ज्या आहेत त्या आनंद घेण्यासाठी माहेरी येतात। या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात। वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातला गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात। या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत। अक्षदावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता। या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे। या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये 11 पांढरे तीळ टाकायचे आहेत। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। बघा, हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे म्हणजेच याला भोग चढवणे असे म्हटले जाते। त्यामुळे आपण जी काही कष्टाने कमवलेली मीठ भाकरी आहे ती देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना केली जाते। तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेवो मध्यन रात या 2 ओळीमध्ये केवढा अर्थ दडलेला आहे ते पहा। तिळाचं तेल आणि कापसाची वात ही बाजारातून आणलेली नाही बरं का, तर आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या तिळाची असते आणि हा दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये असू दे रे देवा महाराजा।
बघा, आपण शहरी भागामध्ये राहतो, आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणून नक्कीच देवाकडे करू शकतो. कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि अनेक सुख उपभोगी. तर आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल देवाला प्रार्थना करायची आहे किंवा भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तर बघा, घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेवर जुळून येत नाहीत. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करायचं आहे. यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख केला गेला आहे. अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी देखील चालेल. बघा, आपण या दिवशी जेवढी सेवा करू तिच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होतं. तर या भोगीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही. तर त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी ही भोगीची भाजी बनवत असताना भाजी अजिबात बनवायची नाही. अगदी आपण त्या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये देखील मसूर डाळीचा वापर किंवा मसूरचा वापर करायचा नाही. या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या भोगीच्या दिवशी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी भोगीच्या आदल्या दिवशी देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही. तसेच भोगीच्या आदल्या दिवशी रात्री देखील मसूर डाळीचा वापर आपण चुकूनही करायचा नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.